मुखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रामोळे यांनी घरकुल लाभार्थ्याला अपमानित केल्याने पीडितने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे। दिनांक 28/7/2025 रोजी मुखेड पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी यांच्या दालनात बाळू आनंदराव पाटील जुने राहणार बेळी येथील युवक घरकुलाचा हप्ता मिळत नसल्याची समस्या मांडत असताना गट विकास अधिकारी रामोळे यांनी समस्या घेऊन आलेल्या युवकास उपस्थित लोकांसमोर अपमानित केल्याने हा युवक काही वेळातच पुन्हा गट विकास अधिकारी यांच्या दालनात गट विकास अधिकारी यांच्या समक्ष येऊन स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असताना उपस्थित लोकांनी त्याला पेटवून घेण्यापासून बचावले। सदर घटनेची माहिती श्रमिक एकता न्यूज चॅनलने घेतलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे। मी सर्वप्रथम माझं नाव सांगू इच्छितो। माझ्या वडिलांचे घरकुल होते आनंदराव रोताजी जुने। हे जीवित असताना 15 आणि 30 हजाराचा हप्ता पडला। हप्ता पडल्याच्या नंतर मी बेसमेंट वगैरे केलो। बेसमेंट केल्याच्या नंतर भरा वगैरे सगळे व्यवस्थित केल्याच्या नंतर उर्वरित 30 हजाराच्या रक्कमसाठी वारंवार इंजिनियर साहेबाला भेटून वगैरे हप्ता टाकण्याचा प्रयत्न साहेबांनी हप्ता टाकले। या कालावधीमध्ये साहेबांनी मला कधीही सूचना केल्या नाहीत की बाबा मास्टरचे जे 21,000 रुपये रोजगाराचे आहेत ते तुम्ही टाकून घ्या, मास्टरचे खाते वगैरे द्या, आम्ही ते टाकू। असल्या ग्रामपंचायतीनं किंवा इंजिनियर साहेबांनी किंवा रोजगार सेवकांनी किंवा ग्रामसेवक साहेबांनी कोणीही सूचना दिल्या नाहीत। म्हणजे बिल पडल्याच्या नंतर व्हिडिओ साहेबाकडे मी सतत 5-6 वेळेस आलो की बाबा साहेब म्हणजे 21,000 रुपये जे ॲक्च्युली आहेत ते पडत नाहीत, ते पैसे पडत नाहीत। त्याच्यामुळे 5-6 वेळेस आल्याच्या नंतर आज सोमवार दिनांक 28 आहे ना, 28 रोजी मी इथं आलो। आल्याच्या नंतर साहेबाला विनंती केली की बाबा साहेब इंजिनियर साहेब उडवडीची उत्तर देत असून माझे 21,000 रुपये जे ॲक्च्युली लाभाचे आहेत ते पडत नाहीत आणि त्यासाठी साहेबाला फोन लावा, फोनद्वारे किंवा बोलून घेऊन चर्चा करा आणि माझे बिल टाकायला हवा, हे विनंती करण्यासाठी आलो असता साहेबांनी मला आरेवारीची भाषा बोलून अपमानित करून, अरे उचला रे याला बाहेर टाका, होतच घातली, तू कशाला आलास, माझ्याकडे येऊ नको, तुला जे काही करायचं आहे ते करून घे, तुला जमल ते कर आणि याला उचलून बाहेर टाका म्हणले। 4 माणसाचे देखत सतत माझा असा अपमान झाल्यामुळे मी जाऊन डिझेल आणून स्वतःच्या अंगावर टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असतेवेळी काही सामान्य लोक माणसं होती मध्ये मला धरून वगैरे समज देऊन माचीस वगैरे डबे वगैरे काढून घेऊन नंतर सरपंच असेल, इंजिनियर साहेब असतील, ग्रामसेवक साहेब असतील, अशा पदाधिकाऱ्याला किंवा गावातील सरपंच प्रतिनिधीला बोलून घेऊन चर्चा वगैरे करून माझं काम करतो असं आश्वासन दिले। आश्वासन दिल्याच्या नंतर सगळ्यांनी समज घालून मला वाट लावली। हा असा प्रकार आजचा घडला साहेब। आणि ॲक्च्युली हे 1,10,000 पडजे पुन्हा माझे, मी 10,000 वीट, वाळू, खडी, गजाळी आणि बेसमेंट हे सर्व माझं ॲक्च्युली असतानासुद्धा प्रशासनाच्या हातपाया पडून 2 शिव्या खाऊन अशा प्रकारचे अपमानित करून हे लोक आपल्यासाठी बसले, साहेब लोक आपल्यासाठी बसलेले असतानासुद्धा वारंवार फेरफटका मारून सुद्धा हातपाया पडून सुद्धा आपले कामं करत नाहीत, सतत आपल्याला अपमानित करतात। अपमानित करून बाहेर जा, हुदत घातलास, तुला जे काय करायचे ते कर। प्रशासकीय अधिकाऱ्याला कोणाचा दबाव राहिला नाही, सामान्य लोकांना कुत्र्यासारखं फेरफटकवतात, कुत्र्यासारखी वागणूक देतात। त्यामुळे वैतागून हे अपमान मला वारंवार सहन झाला नाही, त्याच्यामुळे मी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। नंतर साहेबांनी सर्वांना बोलून वगैरे घेऊन माझे बिलं काढण्याचं आश्वासन दिले।